त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. त्या काळात काश्मीरी पंडितांवर जबरदस्तीची धर्मांतर, अमानवी अत्याचार आणि भयाचं सावट दाटलं होतं. संरक्षणासाठी ते जेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्याकडे आले तेव्हा गुरुजींनी स्पष्ट सांगितलं की औरंगजेबाला जाऊन निरोप द्या. जर तो माझं धर्मांतर करू शकला तर बाकीचे हिंदू लोक देखील धर्मांतर करायला तयार होते. मानवतेची ही लढाई त्यांनी निर्धाराने स्वीकारली. ते आग्रा येथे पोहोचल्यानंतर त्यांना कैद करण्यात आलं आणि नंतर दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना कठोर यातना दिल्या गेल्या. त्यांच्या शिष्यांचीही म्हणजे भाई मतीदास, सतीदास आणि भाई दयाला यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. तरीही गुरु तेग बहादूर साहिबजी आपल्या तत्वांपासून तसूभरही डगमगले नाही. 24 नोव्हेंबर 1675 रोजी चांदणी चौकात त्यांच्या शिरच्छेदाने मानवतेच्या इतिहासात एक अमर बलिदान कोरलं गेलं. याच कारणामुळे त्यांना हिंद दी चादर, हिंदुस्थानचे रक्षण करते म्हणून सन्मान प्राप्त झाला. आज दिल्लीतील गुरुद्वारा शीशगंज साहिब आणि रकाबगंज साहिब या महान बलिदानाची जिवंत साक्ष देत उभे आहे. त्यांचे बलिदान हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही, तो एक संदेश आहे.